टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं, मात्र भाजपच उत्तर देतं असं विरोधक नाही। अरे बाबा, राहुल गांधीला जर मी आता निवडणूक आयोगाचं उत्तर देत असलो, तुम्ही मला निवडणूक आयोगाचा वकील मी आहे, 50 वेळा निवडणूक आयोगाने त्यांना उत्तर दिलं आहे, पण खोटारडेपणात खरा ठरलाय ना, त्यांच्या पार्टीत ठरलाय या विषयावरच जायचं आहे, या विषयावरच रोज बोलायचं आहे। रोज बोललं, खोटून रेटून बोललं, खोटं बोललं, रोज बोला, रेटून बोला, खोटं बोला, लोकांना खरं वाटतं। एखादी गोष्ट रोज बोलल्या, श्वेताताई म्हणले एखादी गोष्ट रोज बोलल्या, मी एखादी गोष्ट रोज बोलली, खोटं बोला, रेटून बोला, रेटून बोला हे आज त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना थोडं यश मिळालं लोकसभेमध्ये। खोटं बोला, रेटून बोला, खोटं बोला, रेटून बोला, संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, मोदीजी बदलणार आहे, लोकांना माहीत झालं खोटारडेपणा आहे। आता काही लोक झास्यामध्ये येणार नाही आणि पुढच्या सर्व महाराष्ट्राच्या निवडणुका 51% मतं घेऊन आम्ही जिंकणार आहोत। चोरीचं वक्तव्य केल्यानंतर आज शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यांनी म्हटलं की 288 जागांपैकी 160 जागा जिंकण्याची हमी घेऊन दोघे जण माझ्याकडे आले होते। तेव्हा का नाही बोलले शरद पवारजी? जे आज बोलताय शरद पवारजी, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी का नाही बोलले? ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्याच दिवशी तुम्ही पोलिसात कंप्लेंट का नाही केली? तुम्ही त्याच दिवशी त्यांना पोलिसात का नाही टाकलं? शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे, मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही आहे। शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक मशिनरी पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता, तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलीसमध्ये कंप्लेंट का केली नाही, पोलीसमध्ये तक्रार का केली नाही? तुम्ही निवडणूक हरल्यावर आणि तुमच्या पार्ट्यात कुणी राहायला तयार नाही आणि तुमचं पूर्ण नेतृत्व उद्ध्वस्त होत आहे आणि तुमच्या नेतृत्वाला कोणी मानायला तयार नाही, म्हणून या ठिकाणी असे बालिशपणाचे स्टेटमेंट करणं चालू आहे। एकनाथ शिंदे साहेब आमचे महत्त्वाचे नेते आहेत आणि एकनाथ शिंदेजींना आमचे ते या महायुतीमध्ये मोठे नेते आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेजी आम्हाला माहिती आहे। पवार साहेबांनी आता आपली महाविकास आघाडी त्यांनी आपल्या महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावं, महायुती आमची बरोबर आहे। हा मुद्दा मी त्या दोघांना राहुल गांधींकडे पाठवलं होतं, पण राहुल गांधींनी असं म्हटलंय की आपण यात पडू नये। मग राहुल गांधी पडले का नाही? पोलीस केस का केली नाही? CBI त्या ठिकाणी तक्रार का केली नाही? या देशामध्ये ज्या यंत्रणाकडे तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाकडे का तक्रार केली नाही? तुम्ही तुमच्याकडे कोणी, मला एकच सांगायचं आहे, काहीतरी चुकीचा नरेटिव्ह, जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये खोटारडेपणा लोकांनी ऐकला, आता पुन्हा डबल खोटारडेपणा करताय, कारण त्यांना माहीत आहे बिहार निवडणूक हारणार आहे, महाराष्ट्र पूर्ण हातातून जाणार आहे, एकही नगरपालिका जिंकणार नाही आहे, लोक सोडून चालले आहे, नेते काही शिल्लक राहिले नाही आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी महायुती 51% मतं घेऊन जिंकणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हे चुकीचा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करण्याकरता अशा पद्धतीचे स्टेटमेंट करता आहे। एकनाथ शिंदेंना मी ओळखतो, राजकीय गौप्यस्फोट होणार आहे। काय आंबेडकर असं म्हणतात की 15 दिवसांमध्ये राज्यात मोठा राजकीय गौप्यस्फोट ते प्रकाश आंबेडकरजीलाच विचारा, मला माहित नाही। शरद पवार म्हणतात की मतदानासंदर्भात आधार आणि मतदान लिंक हा एक पर्याय असू शकतो। मग हा पर्याय निवडणूक आयोग या ठिकाणी पुढच्या काळात करणारच आहे आणि पहिलेही केला आहे। शेवटी निवडणूक आयोग हा वारंवार आपापल्या पुढच्या सुधारणेमध्ये करत असतो, त्यामुळं निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे। राहुल गांधी 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी होणार नाही, अपात्र बहिणी, तुमचं माहिती चुकीची आहे। योजना ज्या व्यक्तीकरता तयार करण्याचं किंवा आमच्या महिलांकरता तयार करण्याचं, त्याच महिलांनी किंवा त्याच लाभार्थ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यायचा असतो। चुकीचे लोक कुठल्या योजनात घुसले, म्हणजे कुठली योजना असो, शेतकऱ्याची पीक विमा योजना असो, चुकीचे लोक आले तर कमी करावे लागतील, कुठली योजना असो, विशेष सहाय्य योजना आहे तिथे चुकीचे लोक आले तर कमी करावे लागतील। आमच्या लाडक्या बहिणीच्यासाठी माननीय देवाभाऊ आणि आमच्या सरकारने ही योजना सुरू केली लाडक्या बहिणीची, आणि त्यामध्ये जर माणसं आले असतील, मोठ्या प्रमाणात चुकीचे लोक आले असतील तर ते कमी केले गेले पाहिजे, हे सर्वातच म्हणणं आहे आणि त्यामुळं आम्ही जाणीवपूर्वक कोणाला कमी करणार नाही। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार पुढचे 5 वर्ष लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवणार आहे। आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे आणि पुढच्या काळामध्ये या योजनेची व्याप्ती वाढणार आहे। आमचे देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, आमचं महायुतीचं सरकार या योजनेला पुढे नेणार आहे
आणि मी पुन्हा एकदा माननीय श्वेता महल्लेजी आमची लाडकी बहीण हिचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि हे जे दूरदृष्टी ठेवून श्वेता महल्लेजीने हे कार्य केलं आहे, हे कार्य पुढच्या काळामध्ये हे जे छोटंसं वृक्ष लावलं आहे हे वटवृक्ष होईल असा मला विश्वास आहे। आज मला रक्षाबंधनाच्या या पावन पर्वावर आमची लाडकी बहीण श्वेताताई महल्ले यांचं अभिनंदन करण्याकरता मी खास करून चिखलीला आलो आहे। आमची लाडकी बहीण श्वेताताई महल्ले आणि आमच्या हजारो लाडक्या बहिणींनी आज चिखलीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नावाने देवाभाऊ कोऑपरेटिव्ह महिलांची जी बँक या ठिकाणी आज उद्घाटन केली आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून देवाभाऊच्या नावाने जे आज महिलांना सक्षमीकरण करण्याचे एक अभियान सुरू केलं, हे एक अभिनंदनीय अभियान आहे। महाराष्ट्रामध्ये आमच्या आमदार श्वेताताई महल्लेजींनी हा पुढाकार घेतला आणि त्यांचा मानस आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजीचे सरकार, आमचं सरकार, देवाभाऊचं सरकार जे महिलांना सक्षमीकरण करण्याकरता जे मोठं पाऊल उचलतं आहे त्याला जोड देण्याकरता आमच्या श्वेताताईंनी ही बँकेचं, कोऑपरेटिव्ह बँकेचं, महिला कोऑपरेटिव्ह बँकेचं जाळं सुरू केलं आणि मला विश्वास आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये माननीय आमदार श्वेताताई महल्लेजी या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या बँकेला महिलांच्या सक्षमीकरणाकरता एक मोठं साधन म्हणून त्या ठिकाणी पुढं नेतील असं मला वाटतं आहे। मध्ये मतांचा घोटाळा झालेला आहे का? मी कालही सांगितलं, आजही सांगतो, आता राजकीय प्रश्नाचा काही दिवस नाही, आज रक्षाबंधन आहे, पण राहुल गांधी वारंवार मतदाराचा अपमान करत आहे। जेव्हा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये त्यांना 2.5 कोटी मतं मिळाले तेव्हा ते कधी बोलले नाही। लोकसभेच्या वेळी 31 सीट निवडून बोलले नाही आणि प्रत्येक मतदार यादीच्या वेळी मतदारांना यादीवर ऑब्जेक्शन घेण्याचे दिवस असतात। तुमच्या प्रत्येक बूथवर काँग्रेस किंवा सर्वच पक्षाकरता एक बूथ लेवल एजंट असतो, त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं असतं। तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही, मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही, मशीन सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही, जेव्हा मशीन सील होतं मतदानाची तेव्हा ऑब्जेक्शन घेतले नाही। आता मात्र मतदाराचा अपमान करताय तुम्ही निवडणूक हारल्यामुळं। आताही माझी गॅरंटी त्यांना आव्हान आहे, चिखलीमधनं अजून एक निवडणूक आहे डिसेंबरमध्ये, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये। उद्या ते म्हणतील की बोगस मतदानामुळे हारलं, उद्या ते म्हणतील की आम्ही त्या ठिकाणी बोगस मतदान झालं किंवा मतदारही चुकीची आहे। माझं आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती 51% मतं घेऊन जिंकणार आहे। येणाऱ्या सर्व स्थानिक संस्थेमध्ये आमच्या जिल्हा परिषद, आमचे आमदार, आमच्या नगरपालिका, आमच्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आम्ही जिंकणार आहोत। सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे। उद्या राहुल गांधीने हे म्हणू नये की मतदारी बोगस होती, आत्ताच मतदारी चेक करून घ्या, म्हणजे उद्या हे मनाला स्कोप नको आहे की तुमची मतदारही चुकली होती म्हणून तुम्ही निवडणुका जिंकल्या। राहुल गांधी महाराष्ट्रात, देशात सर्वच निवडणुका हरणार असल्यामुळं आणि काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रामध्ये सर्व सोडून चालल्यामुळं जालन्यातनं कैलास गोरंट्याल सोडून गेले, धुळ्यामधनं कुणाल पाटील सोडून गेले, पुण्यामधनं संग्राम जगताप सोडून गेले, अनंतराव चोपटे सोडून गेले, या ठिकाणी परभणीमधनं सुरेश वरपुडकर सोडून गेले आणि विदर्भात तर इतका मोठा स्फोट होणार आहे की काँग्रेस पार्टी ही एकही नेता काँग्रेस पार्टीत राहायला तयार नाही। हे जे स्फोट काँग्रेस पार्टी होत आहे ही काँग्रेस पार्टी सांभाळून ठेवण्याकरता कार्यकर्त्याची पळापळ मचल्यामुळं आणि राहुल गांधींना कुठलंही या देशाच्या विकासाचं व्हिजन नसल्यामुळं राहुल गांधीला या देशाच्या विकासाची नाडीच कळली नाही आणि म्हणून काँग्रेस पार्टी लोक सोडून चालले। ती पार्टी थांबवण्याकरता राहुल गांधी मतदारांवर आक्षेप घेत आहे, मतदानावर आक्षेप घेत आहे आणि मतदार राजाचा अपमान करत आहे। राहुल गांधी यानंतर असाच अपमान करत राहील या देशामध्ये मतदाराचा, तर काँग्रेस पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.